श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर वर्षभर अनेक राज्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात। डोंगरावर येणारे भाविक आणि दुकानदार सर्रास प्लास्टिकचा वापर करतात। प्लास्टिकचा वापर कायमस्वरूपी बंद करण्यासाठी प्रशासनाने भरारी आणि जप्ती पथक स्थापन केलंय। या जप्ती पथक फलकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। आज 30 जुलै रोजी आपल्याकडे श्रावणी षष्ठी यात्रा संपन्न होत आहे। या यात्रेसाठी येणाऱ्या सर्व भाविकांचे स्वागत। फक्त आपल्याला म्हणजे एक ग्रामपंचायत आपली ज्योतिबाडी रत्नागिरी आणि पंचायत समिती पन्हाळा तसेच आपली देवस्थान सचिव आणि आपले तहसीलदार साहेब यांच्या संयुक्त संकल्पनेतून आपल्याला ज्योतिबा प्लास्टिक मुक्त करायचा आहे। आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही पहिलं पाऊल टाकलेलं आहे की आज गावातल्याच लोकांच्या आम्ही प्लास्टिक मुक्तीसाठी समिती तयार केलेली आहे। ही समिती पूर्ण वेळ ह्या विषयावरती काम करेल। लोकांच्या काय गरजा आहेत, व्यापाऱ्यांच्या काय अडचणी आहेत, त्याच्यातनं मार्ग काढून जास्तीत जास्त आम्ही ह्या विषयाला वेळ देऊन आम्हाला ज्योतिबा डोंगर हा प्लास्टिक मुक्त करायचा आहे। म्हणून आणि ह्या बाबतीत आपले माननीय जिल्हाधिकारी अमोल येडगे सरांचं विशेष मार्गदर्शन आणि विशेष प्रयत्न पण आहेत। तसे आमचे जिल्हा परिषदचे सीओ माननीय कार्तिकेयन सर हे पण याबाबत आग्रही आहेत। तर आम्ही सगळे तहसील विभाग, देवस्थान विभाग, पंचायत समिती पन्हाळा संयुक्त विद्यमाने प्रयत्न करून ज्योतिबा डोंगर स्वच्छ ठेवण्यासाठी पहिलं पाऊल टाकतोय। तर याबाबत गावकऱ्यांनी, ग्रामस्थांनी आणि व्यापाऱ्यांनी आम्हाला सहकार्य करावं ही विनंती। तसेच ज्योतिबा डोंगर प्लास्टिक मुक्ती हीच खरी ज्योतिबाची भक्ती। धन्यवाद।